मधुरा भाग 8। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। प्लेलिस्टमध्ये कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा। मेघना सबनीस हिच्या मॉम डॅडनी त्यांच्या घरी ठेवलेल्या पार्टीची जवळजवळ सर्व तयारी झाली होती। त्या पार्टीत कबीर आणि मधुराची भेट होईल की नाही याची उत्सुकता तुमच्या एवढी मलाही आहे। आणि जरी भेट झाली तरी दोघे एकमेकांना ओळख देतील का, हाही प्रश्न अनुत्तरितच आहेच। चला पाहूयात तर आज पार्टीत काय होईल ते। पार्टी संध्याकाळनंतर चालू झालेली। एक एक गेस्ट येऊ लागलेले। मेघनाचे मॉम डॅड आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते। मेघनांनी मधुराला छान फुल वन पीस घालायला लावला होता। त्यावर मधुराला सुंदर असा हलकासा मेकअप केला होता मेघनाने। मधुराने आज पहिल्यांदाच असा ड्रेस घातला होता, त्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं। तिने स्वतःला आरशात पाहिलं, तिला स्वतःलाच ती नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसली आज। त्यामुळे स्वतःचं सुंदर प्रतिबिंब आरशात पाहून खूप छान वाटलं तिला। मेघना मधुराला बोलते, तिच्या चेहऱ्यावरची गुलाबी छटा पाहून, या ड्रेसमुळे तुझं सौंदर्य खुलले म्हणावं का तुझ्या सौंदर्यामुळे या ड्रेसला शोभा आली आहे असं म्हणावं, काहीच कळत नाही मधू, बघ मला। मधुरा, काहीही काय बोलते मेघना तूही काही कमी दिसत नाहीस, खूप सुंदर दिसत आहेस तू पण। मेघना, हो ग मधू, मी सुंदर दिसत आहे यात काही वाद नाहीच आहे, पण तुझ्या एवढी नाही ना। मेघना मधुराला बोलते, तू एक पाऊल सुंदरतेच्या बाबतीत पुढेच आहेस माझ्या। मधुरा, अजूनही असं काही नाही ग मेघना, माणसाने मनानेही सुंदर असणं आवश्यक आहे। नुसतं बाह्य सौंदर्य काही कामाचं नाही। मेघना मधुराला, ए मधू, आता आपला मुद्दा भरकटत चालला आहे बघ। चल, आता आरशातच पाहत राहणार आहेस, चल लवकर बाहेर, मॉम डॅड वाट पाहत असतील आपली। मेघना आता मधुराला ओढतच बाहेर घेऊन चाललेली। मधुरा तिचा हात मागे खेचत, थांब जरा, मेघना बोलते। मेघना मधुराला, अगं मी आहे ना, घाबरते कशाला, तू एक दीर्घ श्वास घे आणि चल माझा हात पकडून। तिने सांगितल्याप्रमाणे मधुराने खरोखरच एक दीर्घ श्वास घेऊन मेघनाचा हात घट्ट पकडून मेघनाच्या मागे मागे चालू लागली। पार्टीत आल्यावर ती हळूहळू सर्वत्र पाहत असते। पुरुष मंडळी सूटबूट घालून होते, क्वचित एखादी लेडी साडीत दिसली तिला, नाहीतर उरलेल्या सर्व लेडीज वन पीसमध्ये होत्या। दोघी आता हातात हात घालून समोर झगमगणाऱ्या हॉलमध्ये घुसल्या। मेघनाचे काही फ्रेंड्स तिने पार्टीसाठी बोलवले होते, त्यातील सानिया, मोहन, कपिल आले होते। सानिया, मोहन, कपिल स्कूलपासूनचे मेघनाचे फ्रेंड्स होते। ते आल्यावर ए हाय मेघना, मेघनाला ग्रीट करतात। मेघनाही त्यांना ग्रीट करते। मधुराला पाहून ते सगळेच, हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर आहे ही मेघना। बेबी पिंक कलरच्या वन पीसमध्ये ती परीच दिसत होती। सोनिया म्हणते, मेघना ही रिअल परी आहे का, कुठून आणलंस तू या परीला मेघना। मधुरा शांत उभी असते मेघनाच्या मागे। कोणी स्तुती केली की तिला आनंद होण्याऐवजी भीतीच वाटायची। मेघना बोलते, ए मधुरा, मागे काय करत आहेस, ए ना अशी पुढे ए। ती मधुराला तिच्या मागून पुढे घेते। ही माझी कॉलेज फ्रेंड आहे। मेघना मधुराची ओळख करून देते तिच्या मित्रांना। त्या सर्वांनी तिच्या पुढे हात केला आणि तिला विचारलं, फ्रेंड्स, तसं तिने मंद हसत त्यांच्या हातावर हात ठेवला। सगळेजण आता झगमगणाऱ्या पार्टी हॉलमध्ये दंगा करत घुसले। तेजश्री वेळेत पार्टीला हजर झाली होती। कबीरला लेट झालं पार्टीत पोहोचण्यासाठी। मेघना आणि तिचे फ्रेंड्स आता जास्त दंगामस्ती करू लागलेले, त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांच्या नजरा ते वेधून घेत होते। पण त्या सगळ्यात मधुरा बिचारीचं सँडविच झालेलं, तिला या सगळ्याची अजिबात सवय नव्हती म्हणून, पण मेघनाच्या आग्रहाखातर ती तिथे उपस्थित होती।
मेघनाचे मॉम डॅड ऑलमोस्ट आलेच. सर्व गेस्ट बोलतात आता. बिझनेस पार्टी होती तरी पार्टीत केक कट होणार होता. मेघनाची मॉम तिच्या मिस्टरांना केक कट करायचा का विचारतात. तेवढ्यात त्यांचा पीए सांगतो, कबीर जहागीरदार ऑन द वे आहे, 5 मिनिटात पोहोचेल. त्यामुळे मेघनाचे डॅड मेघनाच्या मॉमला 5 मिनिटात येतील सर्व, त्यानंतर केक कट करूयात बोलतात. त्याही ओके ठीक आहे बोलतात. तसंही 5च मिनिट वाट बघायची होती. तेजश्री मनातच कबीर अजून कसा पोहोचला नाही. त्यालाही इन्व्हाइट केलं असेल पार्टीसाठी. तो येणार म्हणून मी त्याच्यासाठी एवढं सुंदर तयार होऊन आले. ती विचार करतच होती तर समोरून येताना तो दिसला तिला. तोच तो ज्यासोबत ती लग्न करण्याची स्वप्न पाहत असते. स्वप्न कोणीही पाहू शकतं, पण सर्व स्वप्न सत्यात उतरतात असं नाही होत. ओ माय गॉड, एकदाचा पोहोचला हा पार्टीमध्ये. तेजश्री स्वतःशीच पुटपुटते त्याला समोरून येताना पाहून. तेजश्रीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. तो आल्या आल्या खूप सारे बिझनेसमॅन त्याला पाहून त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी हात मिळवत होते. अक्षरशः सर्वांनी त्याला घेरलं आता. तेजश्रीला वाटलं कबीर आल्यावर मला त्याला लगेच भेटता येईल, त्याच्यासोबत बोलता येईल, पण तिला वाटलं तसं काहीच नव्हतं झालं. सर्वजण त्याच्याजवळ जात होते आणि ती त्याच्यापासून एक एक पाऊल मागे मागे जात होती. तेवढ्यात तिची नजर लाजऱ्या बुजऱ्या मधुरावर पडते. काही क्षण तिच्या शरीराची गती थांबते असं वाटतं तिला. ही कोण आहे? मूर्तिमंत सौंदर्य ठासून भरलं आहे हिच्यात. आतापर्यंत तेजश्रीला तिच्या दिसण्यावर खूप अभिमान होता, पण मधुराला पाहून तेजश्री पांढरी ठिसूर पडली. नक्की आहे तरी कोण ही? किती सुंदर दिसते. पाहणाऱ्याची नजर हटणार नाही अशीच दिसत होती आज मधुरा. तिच्या मनात आलं कबीरने हिला पाहिले तर? नाही नको, कबीरने या मुलीला पाहायला. तेवढ्यात अँकरने अनाउन्स केलं केक कट करायचा म्हणून. मेघनाच्या मॉमने मेघनाला समोर बोलावले तसे मेघनाने मधुराला हाताला पकडून तिच्यासोबत ओढतच नेले. आता केक समोर मेघनाची मॉम तिच्या बाजूला, मेघनाच्या बाजूला मधुरा, मधुराच्या बाजूला मेघनाचे डॅड होते आणि त्यांच्या सभोवती सगळे गेस्ट. कबीर बरोबर समोर उभा होता, पण त्याचं अजून समोर लक्ष नव्हतं. काही गेस्टने त्याला घेरलं होतं. मेघनाचे डॅड बोलतात केक कट करायला काहीच प्रॉब्लेम नसेल. सर्वजण यस बोलतात. तसे कबीरला घेरून उभे असलेले सर्व गेस्ट समोर पाहतात. कबीरही पाहतो. समोर तीच होती. एवढा दिवस त्याच्याजवळ नसली तरी त्याच्या मेंदूवर राज्य करणारी तीच दिसली त्याला. तिचा चेहरा त्याने मेंदूत साठवून ठेवला होता. त्याने त्याच्या मेंदूवर कोरून ठेवलेला तिचा चेहरा. त्याच्या मनातून पुसटशी विस्मृत होत असली ती तरी त्याचा मेंदू तिला विसरू देणार नव्हता. पण आज ती वेगळी वाटत होती. हॉट दिसत होती. त्याला तिचं ते हॉट दिसणं आवडलं नाही. केक कट करणं बाजूलाच राहिलं. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या आता. आजूबाजूच्या लोकांच्या तोंडात कोण आहे ही मुलगी मिस्टर सबनीस यांच्या पार्टीमध्ये? किती सुंदर आहे ही, किती हॉट दिसत आहे ही. एक जण तर बोलला मला आवडेल अशा सुंदर आणि हॉट मुलीसोबत लग्न करायला. त्याला साथ देत दुसरा म्हणाला मलाही आवडेल. तिसरा म्हणाला कोणाला नाही आवडणार, सर्वांना सुंदर बायको हवी असते, पण ती तुम्हाला पसंत करणार आहे का? अप्सरेलाही मागे पाडेल अशी दिसत आहे ती. ते ऐकून कबीर रागाने हाताच्या मुठी आवळून शिरा ताणून तिच्याकडेच रोखून पाहत होता. तेवढ्यात तेजश्री कबीरजवळ येऊन हाय कबीर बोलते. कबीरचं लक्ष नसतं तेजश्रीकडे. त्याने तिचा आवाजही ऐकलेला नसतो. एवढा व्यस्त असतो तो मधुराला पाहण्यात. तेजश्रीला खूपच राग येतो मधुराचा.
जलस फील करत असते तेजश्री आता. मनातच कोण आली ही पार्टीत, सबनीसांच्या एवढ्या जवळ आहे म्हणजे त्यांची रिलेटिव्ह असेल का कोणी. ती मनातील विचार झटकून हाय कबीर बोलते. एका हाताने त्याला हलवून भानावर आणते ती. तेव्हा तो तेजश्रीकडे पाहतो. तेजश्री, काय कशात हरवला आहेस एवढा, कबीरला विचारते. त्याचा रागीट झालेला चेहरा पाहून क्षणभर तिला भीतीच वाटते. तो एवढा का चिडला आहे ते तेजश्रीला कळत नाही. तरीही ती सॉरी तुला डिस्टर्ब केलं का बोलते. आतल्या आत मधुरामुळे जळत असते तेजश्री. कबीर, इट्स ओके, असं काही नाही, कसं तरी स्मित करत बोलतो तो तेजश्रीला. पुन्हा समोर पाहतो आणि तिला शोधू लागतो. ती तिथे नव्हती आता. कुठे गेली ही लगेच, तो मनातच विचार करू लागतो. ती इथे मिस्टर सबनीसांच्या घरी कशी काय, का ती इथेही नोकर बनून आली असेल का, या विचारांनी खूप अस्वस्थ होतो तो. मन बेचैन होतं त्याचं. आता त्यालाही कळत नव्हतं तिच्या विचारांनी त्याला एवढा का त्रास होत आहे तो. तेजश्री तर कबीरच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव टिपत होती. याला काय झालंय, हा काय एवढा पॅनिक झालाय. कबीरची नजर संपूर्ण हॉलमध्ये मधुरा कुठे दिसते का ते शोधण्यासाठी भिरभिरत होती, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. तेजश्रीची कबीरवरची नजर हटत नव्हती. तिला वाटत होतं कबीरने तिच्याकडे पाहावं, तिच्याशी बोलावं, तिला इम्पॉर्टंट द्यावं, पण तसं कबीर वागत नव्हता. म्हणून कबीरच्याकडून तिच्या सर्व अपेक्षा भंग होत होत्या. तिचा राग होत होता, पण करू मात्र काही शकत नव्हती ती. लेट्स प्ले म्युझिक, लेट्स गो फॉर डान्स, अँकर म्हणाला तसं आता तिथे लाईट्स बंद सुरू होऊ लागला. सर्वजण डान्स करू लागलेले. रंगीबेरंगी लाईट्समध्ये कोण कुठे आहे काहीच कळत नव्हतं. काही लोक ड्रिंक करत होते तर काही डान्स. सानिया, मोहन, कपिल मेघनाला बोलतात, मेघना चल ना, आपण काय इकडे थांबलोत, चला ना आपणही डान्स करूयात. पण मधुरा डान्स करायला नाही नको बोलत होती. मेघनाचा हात घट्ट पकडून बसली होती. स्वतःही डान्स करत नव्हती आणि तिलाही जाऊ देत नव्हती स्वतःपासून दूर. मोहन, कपिल, सानिया यांना डान्स करायचा होता. शेवटी ते मधुराला ओढत ओढत चल आमच्यासोबत, आम्ही आहोत बोलून घेऊन जातात. आता मधुराला नकार देताच आला नाही. त्यांच्यासोबत जावं लागलं तिला. किती वेळ ती तरी त्यांना नकार देत बसणार होती. त्यात ते काही तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. डान्स करत असताना मधूनच ते जोडीने डान्स करू लागले. मोहन, सोनिया आणि कपिल, मेघना डान्स करू लागले. मधुरा एकटीच राहते ते पाहून एक गेस्ट तिच्या समोर येऊन मे आय बोलतो तिला. त्या गोंधळातही त्या गेस्टचा आवाज तिच्या कानावर पडतो. ती गोंधळते. मेघनाकडे पाहते तर ती आणि तिचे फ्रेंड्स डान्स करण्यात दंग झाले असतात. आता मधुरा घाबरते. तो गेस्ट मधुराकडे विचित्रच नजरेने पाहू लागलेला. तो तिच्या जवळजवळ येत होता आणि ती घाबरत होती. ती मेघनाच्या रूममध्ये जाण्यासाठी तिथून जाऊ लागते. तिला घाबरल्यामुळे खूप घाम येतो. ती पुढे पुढे जाऊ लागते तरी तो गेस्ट तिच्या मागून जात असतो. बीपी हाय झाला असेल तिचा आता, एवढी घाबरली होती ती. झपाझप पावलं उचलण्याच्या गडबडीत ड्रेसमध्ये अडकून पडणारच असते तर कबीर मधुराला शोधतच तिच्यासमोर आलेला असतो. तो तिला पकडतो. तो पाहतो तिच्याकडे. तिचे श्वास वाढलेले असतात. खूप घाबरलेली असते. चेहऱ्यावरून घामाच्या धारा घरंगळत असतात. तो तिला आधार देऊन सरळ उभी करतो. ती कबीरकडे पाहते आणि त्याला समोर पाहून परत एकदा दचकते. काही न बोलता तिथून जाऊ लागते. कबीर मधुरा स्टॉप बोलतो पण मधुरा न थांबता चालत असते. ती मेघनाच्या रूमकडे जात असते. तो मागून तिला आवाज देत असतो. ती त्याला ओळखत नाही असं दाखवून पुढेच चालत असते. ती मेघनाच्या रूममध्ये शिरते पटकन.
दार लावणार तर कबीर दरवाजा पकडतो आणि रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेतो. मधुरा घाबरून, काय करता हे तुम्ही? दरवाजा उघडा पहिला. कोण आहात तुम्ही? इथून जावा. दरवाजा लावल्यावर कबीर मधुराचे दोन्ही खांदे जोरात पकडतो. अच्छा, म्हणजे आता मी कोण आहे तेही विसरलीस वाटतं. कोणी सांगितलं असे कपडे घालायला तुला? त्याने रागीट आवाजात तिला विचारलं. तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. काय तिने उलट विचारलं, तुम्हाला काय करायचं आहे? मी कसेही कपडे घालीन. मुळात तुम्ही कोण आहात हे मला विचारणारे? तुमचा आणि माझा काही संबंध नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. हे ऐकून कबीर रागात तिच्या खांद्यावरील त्याची पकड आणखीनच घट्ट करतो. तो त्याचा राग घुटकत, तुला एवढेही कळत नाही का? असे कपडे घातल्याने सगळे तुझ्याकडेच पाहत राहतील ते. तो चिडून बोलत होता तिच्याशी. ती त्याच्यापासून सुटण्यासाठी सुळबुळ करत होती, धडपडत होती. पण त्याची पकड खूपच घट्ट होती. तो तिचा आजचा लूक पाहून खरंच खूप भडकला होता. कारण त्याने तिच्याबद्दल काहीही बोलताना काही गेस्टना ऐकलं होतं. त्या ड्रेसमध्ये ती खूपच छान, हॉट आणि कमालीची दिसत होती. त्यामुळे सगळे तिच्याकडेच बघत होते. ते त्याला बिलकुल आवडलं नव्हतं. आमच्याकडे होतीस तेव्हा तर तुझं नखही दिसत नव्हतं. आज छान फॅशन शो करत आहेस, तिला म्हणाला तो. ती त्याला, सोडा मला, तुमच्या घरी नाहीये मी आता, बोलत होती. तिचा एक एक शब्द त्याला टोचत होता. त्याने अजून तिला सोडलं नव्हतं. तो बोलतो, माझ्या घरी नाहीयेस माहिती आहे मला. मग असतेस कुठे तू ते सांग. ती, मी तुम्हाला का सांगू? मी म्हटलं ना तुम्हाला तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही. दूर राहा माझ्यापासून. तिचा त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न चालू असतो. तो तिला तसंच भिंतीत दाबतो, तिच्या डोळ्यात पाहत. बोल पटकन, कुठे राहतेस तू? ती बोलत नाही म्हणून तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणतो. त्याचे गरम श्वास तिला तिच्या गालावर जाणवतात आता. तसं तिचं हृदय धडधड करू लागतं. त्याच्या जवळ असल्याने ती अस्वस्थ होते. तो हरवतो तिच्या सौंदर्यात. त्यामुळे त्याची तिच्या हातावरची पकड सैल होते. त्याचाच फायदा घेऊन ती त्याला धक्का देऊन दरवाजा उघडून रूमबाहेर निघून जाते. कित्येक दिवसानंतर भेटली होती त्याला ती आणि पुन्हा त्याच्यापासून दूर गेली ती. त्यामुळे त्याला आता स्वतःवरच राग येत होता. तो भिंतीवर त्याचा हात रागाने जोरात आपटतो. डॅमिट बोलतो. तो व्यवस्थित सभ्यतेच्या भाषेत तिच्याशी बोलला असता तर कदाचित तीही त्याच्याशी नीट बोलली असती, असा विचार करून तो रूममधून बाहेर पडतो. तो पार्टीत निघून जातो आणि ती तिथेच बाहेर लपलेली असते. तो तिथून निघून गेल्यावर ती पुन्हा मेघनाच्या रूममध्ये जाते. तिला वाटलंच नव्हतं तिची अशी त्याच्याशी भेट होईल ते. तिला आठवल्या त्यांच्या घरी होती तेव्हाच्या जुन्या आठवणी. तिला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या मॉम डॅडने तिला हॉस्टेलला पाठवलेलं. एवढं कळण्याएवढी ती मॅच्युअर होती नक्कीच. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहणं, त्याला ओळख न दाखवणं पसंत करत होती. त्याची आणि तिची भेट झाली म्हणून तीही अस्वस्थ झाली होती, हेही तितकंच खरं आहे. तिला रिचा मॅमचं टेन्शन होतं. कबीर सर भेटल्यामुळे पुन्हा तिच्या शिक्षणात अडथळा यायला नको असं वाटत होतं मधुराला. इकडे कबीर मनात काय समजते काय स्वतःला? साधं विचारलं ना मी कुठे राहते ते तर सांगायला काय प्रॉब्लेम आहे तिला? खूप चेंज झाली आहे ती असं वाटतं मला. आमच्या घरी होती तेव्हा तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. आता मला प्रत्युत्तर करत होती. हिम्मत वाढले तिची. पण ती कुठे असते आता हे मला शोधून काढायलाच हवं. मी किती शोधलं तिला तेव्हा नाही दिसली ती. न शोधता दिसली मला एवढ्या दिवसानंतर अचानक.
तिचं राहण्याचं ठिकाणही लवकरच कळेल मला. तेवढ्यात कबीर समोर मिस्टर सबनीस येतात. मिस्टर कबीर, कुठे होतात तुम्ही? जेवणाच्या प्रोग्राममध्ये दिसला नाहीत. जेवण केलं का तुम्ही? कबीरला काय बोलायचं काही सुचलं नाही. अचानक प्रश्न केला होता सबनीसांनी म्हणून पुन्हा तेच बोलतात. नसेल जेवण झालं तुमचं तर करून घ्या. कबीर, हो नक्कीच बोलतो. खरं तर कबीरची जेवणावरची इच्छा उडाली होती. त्याच्या पोटाला भूक आहे की नाही हेही त्याला कळत नव्हतं. तेवढ्यात तेजश्री, कबीर कुठे होतास एवढा वेळ बोलते. ही बया काय कबीरची पाठ सोडायला मागत नव्हती. त्यामुळे कबीर तिच्या प्रश्नाला वैतागतो आता. तो मनाच्या वर काय काम होतं का माझ्याकडे तिला विचारतो. ती काही नाही, सहजच. पण बऱ्याच वेळेपासून तू दिसला नाहीस ना म्हणून विचारलं. तेजश्री मनातच माझं लग्न होणार आहे याच्याबरोबर आणि ह्याला माझ्याविषयी काहीच फिलिंग नाही असा कसा हा? काही कसं वाटत नाही ह्याला माझ्याविषयी? ती मनातून नाराज होते. कबीर तेजश्रीला इग्नोर करून पार्टीतूनच निघून जातो. त्याच्या कारमध्ये बसतो खूप वेळ. कारमध्ये बसून तो मधुरा मेन एंट्रन्समधून बाहेर येण्याची वाट पाहत असतो. एक एक करून सगळे गेस्ट निघून जातात पण मधुरा बाहेर आलीच नाही. आता घरी जाण्यासाठी त्याला खूप लेटही झालेलं असतं. तो प्रवीणला कॉल करून त्याला तिथे बोलावून त्याची ड्युटी सबनीसांच्या बंगल्याबाहेर लावतो. कबीर त्याच्या घरी निघून जातो. कळेल का कबीरला मधुरा कोणत्या ठिकाणी राहते ते? कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मधुरा कथेला खूप कमी लाईक करता तुम्ही. लाईक केलं नाही सर्वांनी तर पुढचा भाग मी नाही टाकणार. खूप मेहनत लागते एडिटिंग करायला, कथा लिहायला. कथा आवडत असेल तर सर्वांनी कथेला लाईक करा आणि शेअरही करा. धन्यवाद.